कराड नगर परिषदेचे माननीय उपनगराध्यक्ष व जिल्हा नियोजन मंडळ सदस्य माननीय राजेंद्रसिंह यादव यांनी शासनाकडे पाठपुरावा करून कराड शहरातील विविध विकास कामांसाठी मंजूर झालेल्या निधीमधून कराड शहरातील विविध ठिकाणच्या विकास कामांचा शुभारंभ माननीय राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली धूमधडाक्यात संपन्न झाला। कराड शहरातील शनिवारपेठ चिंगळे सर्जिकल ते श्रीराम हॉस्पिटल रस्ता डांबरीकरण, डॉक्टर सुहास पाटील ते यश एम्पायर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण, महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ते शिवाप्पा खांडेकर घरापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण, वाखान भागातील प्रमुख रस्त्यापासून दक्षिणेकडे महापुरे यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण या कामाचा शुभारंभ करण्यात आला। यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ही कामे सुरू करण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, निशांत ढेकळे, ओंकार मुळे, किरण पाटील, गजेंद्र कांबळे, विनोद भोसले, विजयसिंह यादव, सुधीर कांडे, नरुल मुल्ला, राहुल खराडे, सचिन पाटील, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र माने तसेच येथील स्थानिक रहिवासी उपस्थित होते। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष शिवसेना नेते माननीय श्री राजेंद्रसिंह यादव यांच्या पाठपुराव्यामुळे कराड शहरात होत असलेल्या विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर करून आणून विकास कामांचा शुभारंभही होत आहे। SK क्राईम न्यूज साठी संतोष कदम, कराड।